श्री साईबाबांच्या आरतीची सुरुवात कशी झाली हे आपणास सांगत आहे. बाबांच्या पूजेचा अगदी पहिला मान याच द्वारकामाईत महासापतींना लाभला. तत्पूर्वी बाबा पूजा करून देत नसत. निमगावचे सीताराम डेंगळे यांना पूजा करण्याची दुसरी परवानगी मिळाली. सन 1900 मध्ये नानासाहेब चांदोरकरांचा धाकटा मुलगा महादेव उर्फ बापू याने प्रथम बाबांच्या कपाळाला अजाणतेपणे गंध लावून पूजा केली. त्यापूर्वी कुणाचे असे धाडस होत नसे. महासापती बाबांच्या पायाला गंध लावीत. तात्यासाहेब उर्फ लक्ष्मण कृष्णाजी नुलकरांचे स्नेही डॉक्टर पंडित यांनी बाबांच्या कपाळावर प्रथम त्रिपुंड रेखाटला. बाबा सुरुवातीला आपली आरतीही करून देत नसत. मात्र पूजा सुरू झाल्यानंतर काही वर्षांनी पहिली आरती करण्याचा मान पंढरपूरचे सबजज लक्ष्मण कृष्णाजी उर्फ तात्यासाहेब नुलकर यांना मिळाला. मार्च 1911 पासून गुजराती भक्त मेघा बाबांची आरती करू लागला. तो एका पायावर उभे राहून बाबांची आरती करीत असे. मेघाच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवसापासून 20 नोव्हेंबर 1912 पासून बाबांच्या आदेशाने बापूसाहेब उर्फ सखाराम हरिजोग हे आरती करू लागले. ही परंपरा त्यांनी निर्वाणापर्यंत सुरू ठेवली. दीक्षित वाड्यातही रोज संध्याकाळी बाबांच्या प्रतिमेपुढे आरती होई. साठेवाड्यातही मेघा पूजा अर्चा व आरती करीत असे. महानिर्वाणानंतर म्हणजे 16 ऑक्टोबर 1918 रोजी सकाळी बाबांच्या निष्प्राण देहाची पूजा मात्र लक्ष्मणराव रत्नबारकी यांनी केली. जय साईराम.